मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. वेळ कमी आणि सोंग फार, म्हणजे आपल्या मराठीमध्ये रात्र थोडी आणि सोंग फार आहे. आणि त्यामध्ये कुठलीही ताकद नसताना, म्हणजे माझा विषय सोडून आमचे भगिनी या ठिकाणी आहेत, भाजपसाठी त्यांनी मरमर मरले, कुठलीही ताकद नसताना त्यांच्या पाठीमागे, तर आमच्या पाठीमागे तर एकनाथ शिंदे साहेबांची ताकद आहे. हे आमचे सगळे भाजपचे म्हणतो मी, कारण त्यांनी भाजप वाढवली आणि बंडखोर ते आहे त्यांना भाजपचं कमळ आहे. सुरुवात या ठिकाणी करतो, थोडक्यात सांगतो या पाठीमागची. आपण सर्वजण मला ओळखता. मी दत्ता गंगाळे, पूर्व भारतीय जनता पार्टीचा महामंत्री, युवा मोर्चाचा माजी जिल्हाध्यक्ष, आमच्या पुढच्या सर्व सहकार्यांच्या ठिकाणी ओळख करून. मी ॲडव्होकेट सौ मंगला जितेंद्र, माजी जिल्हा महामंत्री महिला मोर्चा, आणि आता माझीच म्हणावं लागेल कारण पक्षातून मी सरळ पक्षाच्या आदेशाला न जुमानता आणि गद्दारांना न घेता मी माझं कायदा जिल्हा आघाडी कायदा जिल्हाध्यक्ष पद सोडलेलं आहे. माझं नाव ॲडव्होकेट मंगला जितेंद्र. नमस्कार, मी जयश्री शिरीष चित्रे. मी 11 वर्ष महाराष्ट्राची उपाध्यक्ष होते बुद्धिजीवी सेलचे, आणि आपल्या इथे तर बरेच जण तुमच्यातले मला ओळखतात. खासदारकीच्या वेळेस, आमदारकीच्या वेळेस आम्ही दिवस रात्र एक करून कामं केलेली आहेत. 7,500चा डेटा आमच्याकडे जमा होता फक्त मंदाताईंच्या वेळेस. म्हणजे तुम्ही समजू शकता काही स्लम्स मध्ये तर कोणी पोहोचलं नव्हतं, इथपर्यंत आम्ही कामं केलेली आहेत. थँक्यू. मी सीमा संजय नाग, नवी मुंबई जिल्हा महिला मोर्चाचे उपाध्यक्ष होते. जेव्हा विधानसभेच्या वेळेला सगळे तुतारीमध्ये गेले तेव्हा फक्त मोजकेच म्हणजे आमच्यासाठी सामान्य कार्यकर्ता राहिले होते, आणि तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी काम केलं होतं. थँक्यू. सर्वांची परिचय या ठिकाणी झालेला असेल. काही लोक या ठिकाणी प्रचारात आहेत, अपक्षाच्या ठिकाणी पोहोचतील, परंतु माझी सर्वांनी कसं आहे की 2 भूमिका आहेत. एक तर त्यांनी पक्षाचे त्यांच्या वतीने म्हणलं बरोबर आमच्यासाठी भाजपचे हे अकाउंट आहे, आणि त्याला आमच्यासाठी काय राजकीय त्याला चित्री म्हणू शकतो की आम्ही मोठ्या पदावर काम केलं. भाजप सारख्या कोर कमिटीमध्ये मी असताना त्यांच्यावर ही वेळ का आली आमच्या या सगळ्या महिला भगिनींवरती, आणि हे आम्हाला सांगायला हे ठिकाणी वाटतं तर भारतीय जनता पक्ष खरोखरच यांच्या बाजूने आहे. तर जी लोक लढतात त्यांच्या हकालपट्टी करण्याची हिंमत या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये आहे का? आज उघडपणे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी वेगवेगळ्या उमेदवारांचा प्रचार करतात, मग त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत इथल्या स्थानिक नेतृत्वामध्ये आहे का? कारण उरले सुरलेले लोक सुद्धा त्यांना जाहीरपणे सोडायची हिंमत त्यांनी दाखवावी. कारण जो वरिष्ठ नेतृत्व आहे आणि इथलं नेतृत्व आहे यांच्यामध्ये सुसंगतता नाही. काही ठिकाणी त्यांचे उमेदवार एकत्र फिरत नाही, त्यांचेच चेहरे इकडे तिकडे असतात. मुळामध्ये ही भूमिका का घ्यावी लागली? माझ्यासारखा सिनियर कार्यकर्ता ज्याने पक्षासाठी मरमर म्हणून जो कोर कमिटीचा सदस्य आहे, महामंत्री म्हणजे जिल्हाध्यक्षानंतरचा सर्व महत्वाचा घटक, त्याला बसवून ठेवतात. 29 तारीख रात्रीचे 2 वाजले तरी तुमचा उमेदवारी कन्फर्म आहे, काळजी करायची नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत असे भिसुगिरी करतात. आणि ज्या वेळेला त्यांची म्हणजे एका ठिकाणी लिस्ट टाईप होते, बघा कसं आहे, तुम्ही त्या प्रक्रियेचा घटक आहे, वरती लिस्ट टाईप होते आणि हे सांगतात नाही अजून आपली चर्चा सुरू आहे. म्हणजे वरिष्ठ पातळीशी संपर्क असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आणि कसं होतं म्हणजे संपर्क होते सगळे अधिकार स्थानिक नेतृत्वाकडे होते. इथे ज्यांनी काय की आमच्या सर्वांना आम्ही निष्ठेने जे काम केलं बेलापूर विधानसभेमध्ये त्या निष्ठेचं हे फळ आहे असं आम्ही मानतो. कारण 377 मतांचा जो विजय आम्हाला मिळाला आणि त्यांचा जो निसटता पराभव झाला त्याच्यासाठी जे जबाबदार आहे त्यांना असं कवड्यासारखं वेचलं आणि बाहेर फेकलं. आणि दुर्दैवानं भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेतृत्वानं सुद्धा याची दखल घेतली नाही. भारतीय जनता पक्ष इथे पूर्णपणे अशा लोकांच्या ताब्यात गेला की जे ह्याला जबाबदार आहे. म्हणजे विधानसभा काय आमच्यासाठी आम्ही लढलो नव्हतो, विधानसभेमुळे भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर सरकार आलं
त्या ठिकाणी त्यांना बाहेर काढण्याचं काम यांनी केलं. त्याला कोण जबाबदार आहे? आणि भारतीय जनता पक्षाचा शक्ती केंद्र बूथ केंद्र ह्या लेवलचा जो कार्यकर्ता आहे तो या ठिकाणी डिस्टर्ब झालेला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये भारतीय जनता पक्ष लोकसभा आणि विधानसभेला हा जो मूळचा कार्यकर्ता या ठिकाणी हल्लेला आहे त्याचं त्यांनी आकलन करणं गरजेचं आहे. विषयांतर होते, परंतु ज्या वेळेला रात्रीचे 2 वाजेपर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचे त्या कोर कमिटीचा सदस्य आहे त्याची घडामोडी मला प्रत्येक माहिती आहे, त्यांना सुद्धा ते वेळ बनवतात. तुम्ही बघितलं आमदारांना झेरॉक्सचे फॉर्म दिले यांनी 13 खोटे फॉर्म. आणि मग हे केल्यानंतर आम्ही राजकीय चतुराई दाखवली आणि मी उमेदवारी मान्य एकनाथजी शिंदे साहेब आमच्या मित्र यांच्याकडून मिळवली. परंतु माझे कनेक्शन असल्यामुळे राजकीय टीम मिळाली. परंतु ज्या कार्यकर्त्यांनी मरमर काम केलं त्यांना तर कोणच वाजणार आहे ना, कारण पक्षनेतृत्वाने वाऱ्यावर सोडलं. त्यांनी तर खालच्या लेवलला काम करत असल्यामुळे त्यांनी त्या वरिष्ठ पातळीवर त्यांनी इतर लोकांची कनेक्शन होती, त्यांची किती मोठी अडचण झाली, किती मोठं राजकीय नुकसान झालं. आणि हे राजकीय नुकसानाचा जर भारतीय जनता पक्षाने विचार केला नाही तर जनता याची या पद्धतीने पुढे राहील. कारण फक्त आणि फक्त विधानसभेला काम केलं, आमचं काम केलं नाही म्हणजे व्यक्तिगत एखाद्या परिवाराचं एखाद्या सदस्याचं त्याचं हे फळ आहे. त्यामुळे सगळ्यांची उमेदवारी या ठिकाणी गाळलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने सुद्धा याच्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, तुम्ही म्हणाल तो जे असेल म्हणजे हा सूर्य पूर्वेला उगवलाय, पश्चिमेला मावळलाय, अजून काय जे आहे ते मान्य केलं. साधी चर्चा भारतीय जनता पक्ष हा कोर कमिटी म्हणजे आमची जी पद्धत आहे ती संसदीय पद्धती असते. संसदीय पद्धतीची चर्चा होते. जर एखाद्याला उमेदवारी कट करायची असेल त्याला नाकारायची असेल तर त्याला बोलून सांगितलं जातं की बाबा दत्ता गंगाळे जयश्री असतील, मुंबईत असतील, सीमा घाला असतील, लोक असतील त्यांना त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि त्या परिवारामध्ये सांगितलं जातं की तुमच्या उमेदवारीबद्दल पक्षाने असा निर्णय घेतलेला आहे, तुम्ही पक्षाच्या विचारधारेसोबत राहायचं आहे असं सांगून जर एखादी गोष्ट केली तर त्याला विचारधारेच्या विरुद्ध जाणं असं म्हणता येईल. परंतु कुठलाही विचार नाही हे इतर पक्षामध्ये होऊ शकतं नाही. चल सकाळी तू एक निर्णय दुपारी एक निर्णय, पण जो पक्ष विचारावर चालतो, जो पक्ष चर्चेवर चालतो या चर्चेला पूर्णपणे चर्चा नावाचा प्रश्नच नाही. मग ही जी पद्धत इथले सत्ताधारी जे आहेत ते पूर्वीच्या पक्षात राबवत होते की आम्ही म्हणेल त्यालाच, आणि ते सांगत होते की आमचे उमेदवार फिक्स आहे. मग तुम्ही मुलाखतीचा फास का करता? मी माझ्या एका टीव्ही मीटरमध्ये सांगितलं होतं, भारतीय जनता पक्षाने सांगितलं की 1000 सदस्य केलं त्याचा उमेदवारासाठी विचार होईल, प्राथमिक सदस्य असणारा विचार होईल, त्याचा सक्रिय सदस्य असणारा विचार होईल. माझा आज सुद्धा चॅलेंज आहे, ज्या ज्या ठिकाणी काही उमेदवार आहेत त्यांचा प्राथमिक सदस्याचा आणि सक्रिय सदस्याचा फॉर्म यांनी दाखवा. मी प्रभाग क्रमांक 26 मध्ये उल्लेख करतो, ज्या महिला उमेदवार आहेत मला नाव घेत नाही कारण मी माझा प्रचार करतो, त्यांनी त्यांचा फक्त सक्रियचा फॉर्म दाखवा. मग भारतीय जनता पक्षाने त्यांची जी विचारधारा आहे त्याला ठिकाणी काय छेद दिला? सक्रिय सदस्य नसलेल्या, प्राथमिक सदस्य नसलेल्या व्यक्तीला जर तुम्ही उमेदवारी देता मग मुलाखतीमध्ये तुम्ही सक्रिय सदस्य नंबर काय लिहायला सांगितला? काही लोक तर त्या मुलाखतीत काय बरोबर ना, काही लोक मुलाखती सुद्धा आली पण नव्हती आणि त्यांनी सांगितलं होतं की मी गावीला आहे, मला जयंत तिकीट पाहिजे. मग त्या ठिकाणी सक्षम महिला असताना फक्त नगरसेवकाची पत्नी हाच निकष तिथे लावला ना. मग तुमच्या काम 15-15 वर्ष तुम्ही काम करता, त्या कामाला काय महत्व राहिलं? तुम्ही मन की बातचे कार्यक्रम सांगता, त्याचं रिपोर्टिंग सर्व करता, जे उमेदवार त्यांचे सरळ भारतीय जनता पक्ष सरळ नमो ॲपवर चालतो. प्रत्येक कार्यकर्त्याचं मूल्यांकन तिथे केलं जातं. त्या मूल्यांकनाचं गुण जे आहे त्या बॅच असतात नमो ॲप आणि सरळ ॲपवरती. सेंट्रलाइज व्यवस्था आहे, त्या सेंट्रलाइज व्यवस्थेमधले इथल्या जे उमेदवार आहेत त्यांनी काय केलं? मग असंच आहे ना, कुठल्याही पक्षात काम करा, तुमची ताकद तयार करा आणि भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना जे इथलं कुणी आहे स्थानिक नाही ते आम्ही सांगेल ते, तर निकषावर आधारित उमेदवार झालं नाही, कामाच्या आधारावर उमेदवार झालं नाही. मुलाखतीचा फक्त फार शिकला गेला. मुलाखतीमध्ये न आलेल्या व्यक्तींना तिकीट दिले गेलं, ज्यांनी पक्षाकडे उमेदवारीच मागितली नाही त्यांना तिकीट दिली गेली. मग तुम्ही हा जो आहे सगळा उमेदवारीचा फास का घातला हा आमचा प्रश्न आहे. आता तर निवडणुका 15 तारखेला आहेतच आहे. मी शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, पण आमचे सगळे आमचा भास्कर असेल, आमचे पांडुरंग आमचे असतील, इथे हे सगळे उपस्थित आहेत. त्या सगळ्या आता अपक्ष म्हणून त्यांना निवडणूक उठवावं लागते. मग तुम्ही काही लोकांना त्यांनी दमदाटी करून फॉर्म मागे घ्यायला लागले. आमचा नेहरूचा कुणाल महाडिक असेल, त्या सगळ्या लोकांना प्रेशर करून तुम्ही पक्षामध्ये काम करायला लावतात. परंतु ते कानाने जरी काही तिकीट दिसत असेल तर मनाने सगळे
भारतीय जनता पक्षाच्या ओरिजिनल लोकांसोबत आहे. इथे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत, शिवसेना, आमचा संघ परिवार या सगळ्यांना ह्या गोष्टीची कल्पना आहे. त्यामुळे आमची काही कोणाची चर्चा नाही, परंतु जे इनपुट येतात त्यानुसार ही सगळी लोक जी आहेत ती ह्या आसुरी प्रवृत्तीच्या विरोधात उभी आहेत. मला वाटतं येणाऱ्या 15 तारखेला, या राजकीय भाषेत नाही परंतु येणाऱ्या 15 तारखेला मतपेटीतून ठराविक ठिकाणी आपल्याला मला सांगा, संघ परिवार एक विषय आहे की संघ परिवार काय बातमी वाचली मी की संघाला उतरण्याचे आदेश दिलेले आहेत. भारतीय जनता पक्ष संघाला आदेश देत नाही, संघ भारतीय जनता पक्षाला विचारात घेऊन काम करतो. तो कुणीतरी आला आणि म्हणलं की नाही आता भारतीय जनता पक्षाने आदेश दिले संघाला. संघाची पाळीमुळे इतकी कमजोर नाही की भारतीय जनता पक्षाने त्याला आदेश द्यावा आणि त्यांनी काम करावं. संघ परिवाराचे 54 घटक आहेत, 54-55 त्याला संघ परिवार म्हटलंय आणि त्या परिवारामधला भारतीय जनता पक्ष एक घटक आहे. जे 54-56 त्याचे आयाम आहेत. मग विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, एबीव्हीपी असेल, अनेक आयाम आहेत. त्या आयामामधला एक जो घटक आहे ना, ती राजकीय विली, ती भारतीय जनता पक्ष आहे आणि ती संघाला आदेश देते. मला हसायचंच वाटलं की संघाला आदेश दिलेला आणि संघाचे लोक उतरणार आहेत. त्यामुळे हा नरेटिव्ह मला वाटतं संघाच्या सुद्धा स्वयंकने याचा विचार करणं गरजेचं आहे. ज्यांच्या जीवावर इथली विधानसभा, लोकसभा सगळ्या जिंकल्या, लोकसभेला काय परिस्थिती झाली ते कळलं. विधानसभेला सुद्धा बेलापूर विधानसभेमध्ये संघ परिवार सुप्त रस्त्यावर उतरला, त्यामुळे तो विजय त्या ठिकाणी प्राप्त झाला. त्या संघाच्या कार्यकर्त्यांना तो विचार घेतला असता ही वेळ आज आली नसती. असो, आमच्या सगळ्या भगिनी या ठिकाणी बोलतील, मी माझा विचार या ठिकाणी ठेवलेला आहे. एकूणच काय की भारतीय जनता पक्षाचे जे स्थानिक नेतृत्व आहे त्यांच्या हातामध्ये पूर्णपणे उमेदवारी वाटप झालेलं आहे. त्यांनी फक्त प्रदेशनी हे सगळे केलं हे दाखवलंय. उद्याचं खापर सुद्धा पराभवाचं असेल, कारण विजयाचं श्रेय घ्यायला सगळेच असतात. पराभवाचं इथलं खापर ते प्रदेशावर ठेवतील. त्यामुळे इथे जे आहे येणाऱ्या काळामध्ये भगवा पडणार नाही आणि तो भगवा जो आहे तो कुठल्याही काळ नसलेला भगवा या ठिकाणी पडतील असे आम्हाला सांगितले. नमस्कार, मी ऍडव्होकेट सोमंगल अजिंक्य धनगर. आता आमच्या दत्ताजींनी सांगितलं की कशा पद्धतीने भाजप नवी मुंबईतून संपवण्याचा पूर्ण प्रयत्न चालू आहे. हो, मी असंच म्हणेन आणि अगदी हे ठाम विश्वासाने म्हणेन, भाजप ही एक केडर बेस पार्टी आहे. आता केडर म्हणजे कोण, तर ते आमच्यासारखे सामान्य तळागाळातले कार्यकर्ते. 2014ला ज्या वेळेला पहिलं विधानसभा लढवली गेली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पूर्ण नवी मुंबईवरती खूप मोठा दबदबा होता आणि हा दबदबा हे बालेकिल्ला फोडून आमच्यासारख्या साधारण कार्यकर्त्यांनी विजयश्री खेचून आणली भाजपासाठी. म्हणजे या गोष्टीला पूर्ण हातभार हा या केडरचा आहे. आता त्यानंतर 2019ला सगळं चित्र पालटलं होतं. जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते ते सगळे नेते इथे आलेले होते आणि 2024ला अगदी परिस्थिती पुन्हा वेगळी होती. तिकीट डावलल्यामुळे परत ते तुतारीमध्ये म्हणजे मूळ पक्षात गेले आणि आम्ही परत आमच्या खांद्यावरती पुन्हा आमच्या भगव्या झेंड्याची आणि पुन्हा आमच्या कमळाची निशाणी हातात घेऊन आम्ही रस्त्यावरती उतरलो. त्यावेळेला आमचा कुठल्या नेत्यांना विरोध करणं किंवा कुठल्या पक्षाला विरोध करणं हा आमचा हेतू नव्हता. आमचा हेतू एकच होता की भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व जिवंत ठेवणं. आणि हा जो पॅनल बेस आहे आमचा, ज्यांनी पूर्णपणे ढवळून निघाल्यानंतर राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्ही ज्यावेळेला भरारी घेतली आणि हे डोळ्यात आलं आम्हाला म्हणजे अगदी दिवस जायचं त्यावेळेला, अरे काय तुम्ही काम करताय सोडा, पण आम्ही हटलो नाही, दबलो नाही, आम्ही काम करत राहिलो. आमचं कोणावरती राग नाही, आमचा कोणावरती आक्रोश नाही, कारण आम्हाला ते करण्याची गरज वाटत नाही. आमचं म्हणणं फक्त इतकंच आहे की जर आम्ही भारतीय जनता पार्टीसाठी काम केलं, जर आम्ही भारतीय जनता पार्टीसाठी आमचं सगळं तन मन धन अर्पून इतकं महत्वाचं एक सीट भाजपसाठी काढून दिलं होतं, तर त्यांनी आमचा विचार करायला पाहिजे होता. बाकी सगळ्यांवरती तर इथे फक्त अन्याय झाला. माझ्या वाड्यात तर परिस्थिती अशी होती की माझा राजकीय खून झालाय. माझ्यावरती तर परिस्थिती अशी उडवली
माझ्या प्रभागामध्ये माझ्या जागेवरती मी भाजप पिंजून काढलंय. मी गल्लोगल्ली घर घर रस्ता पूर्ण शोधून शोधून मी भाजप निवडलीये. मी भाजप तिथे मुळासकट मी तो चिखल तयार केला आणि मी भाजपचं कमळ तिथं रोवलंय. आणि असं असताना जे राष्ट्रवादी सोडून शिंदे गटात गेले, जे शिंदे गटातून त्यांना आता सन्मानपूर्वक इथे आणण्यात आलं. बघा, मी एक भाजपची आणि आमच्या नरेंद्र मोदीजींच्या आमच्या लाडक्या पंतप्रधानांचे जे विकासाची धारणा आहे त्याला घेऊन चालणारी आहे. सबका साथ सबका विकास, अंत्योदय योजना सगळ्या शेवटपर्यंत वरपासून खालपर्यंत आम्ही राबवल्या. आम्ही घराघरात पोहोचलो. आम्ही या आमच्या योजना घेऊन पोहोचलो. आमच्याकडे 2024 ला वाटायला पैसे नव्हते. आमच्याकडे आमच्या योजना होत्या. आम्ही घराघरात पोहोचलो. आम्ही त्या योजना पोहोचवून दिल्या. आम्ही घराघरात पोहोचलो. आम्ही मोदीजींच्या विकासाची दिशा दाखवून दिली. आम्ही घराघरात पोहोचलो आणि आम्हीच मोदीजींचं समर्थन आपण का करायला पाहिजे याच्यासाठी हे दिली. प्रभागासाठी ज्या वेळेला आम्ही विकासाच्या गोष्टी करायचो त्यावेळेला आमचं एकच हे होतं, सर्वात महत्वाचा नवी मुंबईमध्ये आजचा मुद्दा आहे तो म्हणजे पुनर्विकासाचा. आणि आमच्या सोसायटीमध्ये जे 3000 करोडचा प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टमुळे त्यांनी फक्त एक आश्वासन दिलं की हा प्रोजेक्ट आम्ही तुम्हाला देऊ आणि सील घेऊ. दुसरं सगळ्यात महत्वाचं नारी सन्मान, ज्यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला शिव्या दिल्या भर चौकात भर सभेत, त्यांच्याच मुलीला सन्मानाने घेऊन आम्ही त्यांच्या विरोधात लढलो. त्यांना इथं घेऊन सन्मानाने तिकीट दिली गेली. मी तेच सांगते की हा माझ्यावरती नुसता अन्याय नाही, हा राजकीय खून आहे. कारण जो मुद्दा आम्ही उचललाय झोपडपट्टी मुक्त प्रभाग, त्या बालाजी मंदिराच्या खाली ज्या 450-500 झोपड्या बांगलादेशींच्या होत्या, त्या झोपड्या तिथं धमक्या दिल्या नाहीत, नुसत्या आमच्या अंगावरती धावून आली माणसं. आम्ही तरीही नेत्याने त्या झोपड्या हटवल्या. मी त्या झोपड्या का हटवल्या? मला बांगलादेशी मुक्त प्रभाग करायचा होता. मला अंमली नशा पदार्थ मुक्त प्रभाग करायचा होता. मी माझं विजन घेऊन चाललीये आणि हे विजन माझ्या लोकांपर्यंत मी पोहोचवलेलं आहे, जे आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी दिलेलं आहे. मग तुम्हाला प्रभागामध्ये हे विजन मी पोहोचवल्यानंतर त्यांनी पुनर्विकासात घोटाळे केले, 500च्या वर घरं लाटण्याचा प्रयत्न केला, 2 वेळा सोसायटी 2 बिल्डर घेतली, ज्यांच्यावरती 34 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. अशा उमेदवाराला घेऊन तुम्हाला त्यांना आतमध्ये मानाने तिकीट देण्याची गरज काय होती? जर एखादा तिथे आपण म्हणू शकतो की उमेदवार कॅपेबल नाही म्हणून तुम्ही त्यांची उमेदवारी डावलली, कोणत्या अर्थाने? म्हणजे जर तुम्ही तिकीट दिलीच होती तर त्यांचा काय बेस तुम्ही बघितला? हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आम्हाला आमच्या आता स्थानिक नेतृत्वाकडून नको, आम्हाला आमच्या पक्षश्रेष्ठींकडून हवंय. आम्हाला आमच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांकडून हवंय की कोणते निकष लावले गेले त्यांना आतमध्ये घेताना. आम्ही सक्रिय सदस्य बनवले. आम्ही प्रत्येक घरामध्ये भाजपची नोंद केलेली आहे. 2029 ची तयारी चालू आहे. ज्या स्पीडने लोक आलेले आहेत त्या स्पीडने लोक जातील. 2024 ला याचा प्रत्यय सगळ्यांनी घेतलेला आहे. आम्ही डटून राहिलो, आम्ही हल्लो नाही. त्या आम्हाला निष्ठेची फळं ही आम्हाला मिळालेली आहेत असंच आम्ही समजतो. तरी आमचा बाणा आम्ही सोडलेला नाही, आमचा निर्धार आम्ही सोडलेला नाही. प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी कुठेही आम्ही कमी पडत नाहीये. असं असतानाही आमच्यावरती आता याच्यातूनच म्हणजे स्थानिक लोकांकडूनच आम्हाला सांगितलं जात आहे की तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे, पण नेतृत्वाकडून काही ठिकाणी फोन केले जातात. त्यांना सांगा जरा शांत बसायला. अरे कशासाठी शांत बसायचं? कोणी शांत बसायचं? संघाला दिवसलं गेलं. भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अंधभक्त म्हणून सांगितलं गेलं आणि सरळ असे आदेश दे असं उघड उघड खिल्ली उडवली गेली की कमळाचे मतदार हे अंधभक्त असतात. कमळ या चिन्हाखाली आतंकवादी उभा केला तरी निवडून येईल. या गोष्टीला कुठेतरी छेद दिलाच पाहिजे म्हणून मी स्वतः तिथे डटून उभी राहिलेली आहे. आपल्या शिंदे साहेबांची सेना सुद्धा सरकारमध्ये आहे, तरी सुद्धा त्यांना तिथून येऊन भाजपमध्ये घेण्याची काय गरज होती?
ते कुठे कमकुवत पक्षात होते. मग असं असता नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इलेक्शनच्या 8 दिवस अगोदर आमच्याच पक्षश्रेष्ठींनी, आमच्याच फडणवीस साहेबांनी एक घोषणा केलेली होती की सहकारी पक्षातून कोणताही उमेदवार आपल्या पक्षात घेतला जाणार नाही. असं असतानाही रात्री 2 वाजेपर्यंत आम्हाला हे सांगण्यात आलं होतं की तुमचं तिकीट आहे. रात्री 2 वाजेपर्यंत आम्हाला माहित नव्हतं. सकाळी 9 वाजता त्यांनी शिवसेनेचा धनुष्य उतरवला आणि कमळ चढवलं. याला आम्ही आमचं दुर्दैव म्हणायचं का पक्षाचं, हा आम्हाला पडलेला मोठा प्रश्न आहे. अजूनही कोणाच्या दारात गेलो, आमचं मत कमळाला असं म्हटल्यानंतर आता लोक घाबरतायत. ही इतकी परिस्थिती स्थानिक नेतृत्वाने आणून ठेवलेली असेल तर याला कोणता निकष लागू पडतो हे अजून आमच्या बुद्धी पलीकडे आहे. खूप जास्त बोलणं म्हणजे ऍक्च्युली ही सगळी मनातली खतखत आहे. पण आमच्या मॅडम सुद्धा बोलतीलच. नमस्कार, मी जयश्री चित्रे. भाजप ही जमिनीवरच्या कार्यकर्त्यांचा पक्ष होता. हे आणि तो जमिनीवरच्या कार्यकर्त्यांचा पक्ष होता म्हणून सगळेजण हळूहळू जोडले गेले आणि खालपासून काम करणाऱ्याला आपोआप वर नेलं गेलं. आज आपले मोदीजी सुद्धा चहा विकायचे हे सगळ्यांना माहितीये. आपले रवींद्र चव्हाणजी हे एक रिक्षा चालवायचे. तुम्ही बघाल इव्हन एकनाथ शिंदेजी काय करायचे. आपण हे जे लोक आहेत ह्यांनी खालपासून कष्ट केले आणि कष्ट करणाऱ्या लोकांना ज्यांनी मनापासून काम केलं त्यांना वर आणण्यात आलं. आज तुम्ही बघाल की प्रोटोकॉल नावाची गोष्ट काय आहे हे कुणाला माहिती नाहीये. फक्त पक्ष बदलायचं, माकड उड्या मारायच्या एवढंच उरलेलं आहे. शब्द वापरल्याबद्दल माफी मागते मी, पण हे प्रत्येकाच्या मनातली गोष्ट मी बोलतीये की आज तुम्ही विचार करा, जे आपल्या जिल्ह्यातलं सर्वात मोठं पद म्हणजे जिल्हा अध्यक्ष, आज फक्त आणि फक्त सत्तेसाठी ती व्यक्ती आपला पक्ष सोडून तुतारीत जाते. त्याच्याबरोबर 50 जण तुतारीत जातात आणि नंतर परत तिकडनं इकडे येतात कारण त्यांना सत्ता आता इथे जाणवलेली आहे. ह्याच्यावरनं तुम्ही समजून घ्या की यांचे विचार काय आहेत. सत्तेच्या पलीकडे काही उरलेलं नाहीये. आता आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी सांगते की मोदीजींची इच्छा असायची की प्रत्येक छोट्या माणसाला इन्व्हॉल्व करणं, म्हणून घंटी वाजवली, आपण दिवे लावले. कोविडच्या काळी छोट्या छोट्या गोष्टी खालपर्यंत दिल्या गेल्या. पण आम्हाला जी कामं दिली जातात ही आम्ही का करतो, का तर खालपासून सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट झालं पाहिजे. आपल्याकडे तुम्ही बघाल, आपल्याकडे एक योजना, एक काम आलेलं की मेरा देश मेरी मिट्टी. काय होतं की प्रत्येकाने त्याच्यात इन्व्हॉल्व व्हावं, माती त्या कुंडीत जाऊन त्याचं काहीतरी चांगलं व्हावं. तर ते करायचं आहे. पण काय केलं आपल्याकडच्या लोकांनी, जे उड्या मारून आपल्याकडे आले त्यांनी एजन्सी अपॉइंट केली आणि महाराष्ट्रात नंबर 1 आले की आम्ही सर्वात जास्त काम केलं. पण हे एजन्सीनी करायचं काम होतं का? हे एजन्सीनी करायचं काम नाही, हे कार्यकर्त्यांनी करायचं काम होतं. कारण कार्यकर्त्यांचं इन्व्हॉल्वमेंट फार महत्वाचं असतं. तसंच कोविडच्या काळात तुम्ही बघितलं की काय कोणी किती कामं केली. होते का कोणी कोविडच्या काळात इकडे तसं काम करणारे? आज आमच्यातले जे लोकांनी एकदम सगळ्यांनी पक्ष सोडला, काही जण दुसऱ्या पक्षात गेले कारण त्यांना इलाज नव्हता. त्यांनी वर्षानुवर्ष आपल्या कामासाठी, अक्षरशः आपल्या विभागासाठी रक्त ओकलंय, एवढी कामं केलेली आहेत. आज 17 जण आम्ही अपक्ष म्हणून उभे होतो, त्यातल्या किती जणांना साम दाम दंड भेद करून फॉर्म विड्रॉ करायला लावले. इमॅजिन करा, कुणाल महाडिक सारखा मंडळ अध्यक्ष, आपले किती जणांनी फॉर्म विड्रॉ केले आपल्याकडच्यानी, आबा जगताप सारखी लोक. खूप दुःख झालं मला की जे लोक आपल्या पक्षासाठी लढत होते त्या लोकांना पक्षाने तिकीट न देता आज ते अपक्ष उभे राहिले, तरी त्यांना फॉर्म विड्रॉ करायला लावलं. याच्यासारखं दुःख काय होतं? आज बंडखोर आम्ही नाही आहोत, बंडखोर ते आहेत. कारण त्यांना ना प्रोटोकॉल माहिती ना काय माहिती. भाजप म्हणजे काय माहित नाही, फक्त हवी ती सत्ता आणि फक्त सत्ता.
साठी काहीही करणारी लोकही आज प्रत्येक कामासाठी आम्ही सगळ्यांनी विडा उचललेला, प्रत्येक मंदाताईंना निवडून आणलं किंवा इव्हन आपण आपले खासदार निवडून आणले, तेव्हा आपल्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, मग दत्ता असू दे, आमले असू दे, मंगल असू दे किंवा सीमा असू दे, दिवस रात्र एक केलेली आहे. कोणी कधी खाण्यापिण्याचा विचार केला नाही की स्वतःच्या तब्येतीचा विचार केला नाही. पण हे आपले आपले जे आहेत त्यांना आपल्याला निवडून आणणं हे काम करणं जरुरी होतं. आज मला तर वाटतं हे लोक विडा घेऊन आलेले आहेत की भाजप नव्या मुंबईतनं संपवायचं, हेच एक त्यांचा उद्देश आहे असं वाटतं. बाकी तर सत्तेसाठी सगळं चालू आहे. आज हे आम्ही सगळेजण अपक्ष उभे राहिलो त्याला कारण हे आहे की जर का आम्ही आज अपक्ष उभे राहिलो नाही तर नवी मुंबई ही फक्त गुंडागर्दी होऊन राहील आणि आपल्या नव्या मुंबईचं जे सौंदर्य आहे, शांती आहे, ती सगळी भंग होईल. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की आपल्याला आपली नवी मुंबई अशीच सुंदर ठेवायची असेल तर आपल्याला सगळ्यांना जिवंत राहिलं पाहिजे आणि कामाने जिवंत राहिलं पाहिजे. सगळ्यांनी एकजुटीने कामं करत राहिली पाहिजे. थँक्यू. तुम्हाला बोलायचं हा बोल. नमस्कार, मी सीमा घाट. मी काही पक्षासाठी काही मोठं काम केलेलं नाही. मुळात पक्षच का लागतो प्रत्येक उमेदवाराला मला तेही नाही समजत. म्हणजे मी एक सामान्य नागरिक म्हणूनच मी अर्ज भरला होता आणि नगरसेवक म्हटलं की 3 टर्म केल्या, 4 टर्म केल्या, म्हणजे हा फॅमिली बिझनेस झालेला आहे ऍक्च्युली. म्हणजे एक पक्षाने सांगितलं की सिटिंग कॉर्पोरेटर असेल तरच त्यांना तिकीट दिलं जातं. हा रूल कुठून आला तेही नाही समजत मला. म्हणून म्हणजे मला असं वाटतं की ह्यांना पण माझ्या एका मताने जरी समोरचा जरी हरला तरी त्याला आमची किंमत कळेल. एक सामान्य नागरिक पण काहीतरी करू शकतो. धन्यवाद. सर्वप्रथम इथे जमलेल्या माझे सर्व पत्रकार बंधूचे मनपूर्वक आभार. कारण आपण आमची बाजू ऐकण्यासाठी इथे आलेले आहेत. तर आता कोणाला काही सांगायची गरज नाही. सर्वांनाच माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच्या खऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांवरती झालेला अन्याय हा आज काय नवी मुंबईतला चर्चेचा विषय झालेला आहे. गेली 7 वर्ष खरोखरच आता चित्रताई, मंगलताई यांनी सांगितलं की तन मन धन लावून इथे आम्ही काम केलेलं आहे. खऱ्या अर्थाने कमळ फुलवलं आहे. आमचे गंगारे साहेब यांनी तर युवा मोर्चापासून पुन्हा महामंत्रीपर्यंत सर्व पदव भूषवत असताना खरोखर काम केलेलं आहे. आणि योग्य दिशा कशी असते किंवा भारतीय जनता पार्टी कोणत्या पद्धतीने काम करते हे आम्हाला नेहमी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने संघाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रोटोकॉल प्रमाणे आम्ही साधलेली सर्व एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. परंतु आता ह्या निवडणुकीमध्ये दिलेले उमेदवार आणि ते कोणत्या धर्तीवर दिलेले आहेत हेच आम्हाला समजत नाही. माझ्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये ड मध्ये क मध्ये काही उमेदवार असे दिले आहेत जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. मी आवर्जून सांगेल ही सत्य परिस्थिती आहे किंवा तुम्ही त्यांचा अनेक जरी काढला किंवा तुमचा पूर्ण रेकॉर्ड जरी काढला सर्वेमध्ये सुद्धा त्यांचा नंबर एकदम खाली होता. मग कुठल्या धर्तीवरती त्यांना ही तिकीट देण्यात आलेली आहे. आणि खरोखरच जे आमचे पदाधिकारी आहेत ती नावं घेणार नाही, डोळे झाकून त्यांनी हे केलेलं आहे का कोणत्या दबावाखाली केलेलं आहे हे न करणे इतकं नवी मुंबईतील आमचे नागरिक म्हणा किंवा पत्रकार बंधू भगिनी एवढे मूर्ख नाहीये. तर सगळ्यांना माहिती आहे हे का केले, कोणत्या दबावाखाली केलंय आणि कुठेतरी हा झालेला अन्याय आणि अन्याय विरुद्ध वाचा फोडायची आहे. म्हणून आम्ही अपक्ष उमेदवार इथे राहिलेलो आहोत. किती काही झालं तरी आम्ही भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. आजही आमच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीचा आहे म्हणून आम्ही कुठलाही पक्ष न घेता अपक्ष उमेदवारी स्वीकारलेली आहे. सांगितल्याप्रमाणे खरोखरच सगळ्यांना
वेगवेगळ्या मार्गाने प्रेशराईज करण्यात आलेला आहे. साम दान दंड भेद सगळं करण्यात आलेलं आहे. परंतु त्याला न झुकता आम्ही हा मार्ग निवडलेला आहे आणि मला असं वाटतंय योग्य प्रकारे ही बाजू मांडताना तुम्ही सुद्धा व्यवस्थित आमची बाजू मांडू शकता आणि पक्षश्रेष्ठींना पुढील काळामध्ये आमच्यावर झालेला जो अन्याय आहे आणि ज्यांनी अन्याय केला त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तुम्ही योग्य ती दिशा दाखवाल अशी आम्ही आशा आहोत. धन्यवाद. एक मिनिट आज फॉर अ लाईट मोमेंट दत्ता गंगा यांचा वाढदिवस आहे. त्यांना आमच्या सगळ्यांतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सांगितलं की भाजपा असा आरोप केला तुम्ही भाजपा विचारवंतांचा पक्ष राहिलेला नाही, हुकुमशहाचा पक्ष झालेला आहे. तुम्ही सांगितलं की भाजपमध्ये असुरी प्रवृत्तीच्या लोकांविरोधात आता तुम्हाला लढा द्यायचा म्हणजे याचा अर्थ भाजपमध्ये असुरी प्रवृत्तीचे लोक आहेत. मग अशा पक्षात तुम्ही इतके वर्ष काम कसे करत होता? आपण माझ्या मुलासाठी ज्या किंवा सोशल मीडियावरती ज्या भूमिका मांडल्या त्याच्यामध्ये आपण आजही काम बघितलं. नवी मुंबईमध्ये त्या बाबतीत मी स्पेसिफिक माझं वाक्य आहे की मी नवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत त्या ठिकाणी बोलतोय आणि मी त्या विचारावर ठाम आहे. नवी मुंबई भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आता निवडणुकीच्या माध्यमातून जे करताय मला मी त्यांचा आदर करतो. शहराचा अनुभव त्यांना मोठा आहे परंतु निवडणूक प्रमुख म्हणून ज्यांनी सगळे यंत्रणा बघितली जिल्हा अध्यक्ष हातातले बाहुले आहेत तर ती जी आसुरी प्रवृत्ती आहे ती स्पेसिफिक नमूद केलं की भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र आणि देशाच्या नेतृत्वावर आमचा कुठलाही आक्षेप नाही. नवी मुंबईचं जे नेतृत्व आहे ते आसुरी नेतृत्व आहे. कमळाच्या आड त्यांचे आसुरी मुखवटे लपलेले आहेत. इथली जनता जे आहे ते कमळ असं बाजूला करतील आणि त्या आसुरी मुखवट्यावर आमचा धनुष्यबाण सोडतील असंच माझं त्या ठिकाणी मागतं. त्यामध्ये तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी संपूर्ण जबाबदारी जर इथल्या स्थानिक नेतृत्वावर दिलेली आहे तर कार्यकर्ते म्हणून तुम्ही ती एक्सेप्ट करायला का तयार नाही? कार्यकर्ते म्हणून एक्सपेक्ट करायला तेव्हा तयार झाला असतो जर त्याच्यामध्ये मी मागाशी म्हटले की कोर कमिटी असते भारतीय जनता पक्षाची एक विचारधारा आहे. कोर कमिटीमध्ये चर्चा झाली असेल तर त्यांनी जाहीर करावं की या दिवशी आजची चर्चा झाली. जर बंद दारा दोनच लोक चर्चा करत असतील तर मग नवी मुंबईमध्ये हुकुमशाही आहे आम्ही असं म्हणतो तर ते चुकीचं आहे. ज्यांनी महाराष्ट्र म्हणून त्यांची मंत्री केली कसं काय त्याला हे करण्यात आमचं म्हणणं तेच आहे की हुकुमशाही ज्यांनी खतपाणी घातलं त्यांच्या विरोधात आम्ही पक्षांतर जे केलं म्हणजे मी वकील सांगाल किंवा बाकीचे माझा जो अपक्ष आहे आम्ही जे पक्षांतर केलं त्याचं कारणच ते आहे. जर पक्ष नेतृत्व जे कोणी आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असतील किंवा इतर कोणी असतील ते जर इथल्या हुकुमशाहीच्या समोर झुकत असतील तर आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आमचं उत्तर त्यांना कृतीतून दिले गेलेलं आहे. प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा आम्ही कृतीतून उत्तर दिलं. आम्ही त्यांना काय बाकी त्यांनी धमकीचे फोन केले पुन्हा पाठीमागे घ्यायचे फोन केले. व्यक्तिगत आम्हाला मला तरी कुठलाही फोन आला नाही आणि ना त्यांनी असं सोडून दिलं वाऱ्यावरती जायचं जाऊ. तुम्हाला तिकीट मिळालं नाही म्हणून तुम्ही बंडखोरी केली बरोबर आहे आणि तुम्ही शिवसेनेत गेलात शिंदे सेनेत गेलात तर तुम्हाला हे नाही असं वाटत की तुम्ही शिंदे सेनेतल्या तिथल्या कार्यकर्त्यावर अन्याय केलं म्हणून मग त्याने पण ती बंडखोरी करावी असं झालं तर कसं झालं? कसं आहे की आमच्या इथे ज्या वेळेला झालं आपण बघितलं शिंदे साहेब आले व्यक्तिगत प्रभाग क्रमांक 26 मध्ये आमच्या इथे संतोष दळवी नावाचे शिवसेनेचे कार्यकर्ते होते. त्यांच्याशी त्यांची चर्चा जी काही झाली त्या चर्चेअंती त्यांनी तो निर्णय घेतला. मला हेच म्हणायचंय मी मगाशी बोललो की भारतीय जनता पक्षाने जर अशी चर्चा केली असती किंवा दत्ता रंगाने आम्ही तुमच्यामध्ये असा निर्णय झालाय आणि त्यानंतर जर दत्ता रंगाने निर्णय घेतला असता तर मी माझी चूक होती. परंतु असा कुठला निर्णय त्यांनी झाला की त्यांनी जाहीर करावं माझं आव्हान आहे की त्यांनी सांगावं अशी कुठली चर्चा झाली. चर्चा न झाल्यामुळे हा निर्णय झालाय आणि जे तुम्ही विचारलं मला की शिवसेनेमध्ये त्यांच्यावर अन्याय झालाय तर शिवसेनेमध्ये त्यांनी चर्चा केली आणि त्यांची चर्चा त्यांनी स्वीकारली. काल मान्य आमच्या चौसष्ट एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर उल्लेख केला की संतोष दळवी आमचा तिथले जुना कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याची जी काही नगरसेवकापेक्षा मोठं स्थानाची जबाबदारी स्वतः त्यांना दिलेला आहे आणि त्याची जबाबदारी सर्वस्वी आमची आहे असं नवी मुंबईचे जे स्वतःला करते समजतात
मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, त्यांनी असं एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला जर आश्वासन दिलं असेल तुम्हाला दाखव. मला एक म्हणायचं सोबत बाकीचे लोक आहे तू संपूर्ण भाजप आहे आता असुरक्षित त्याच्यात आली आहे त्या असुरक्षित आघाडीचं काम करणार त्यापुढे का निर्णय घ्यायचा निर्णय मी मुळातच तुम्ही असं विचारलं की तुम्ही यांच्या हाताखाली काम करणार का. मुळातच ते आमचं काम खपवून घेणारच नव्हतं म्हणून तर त्यांनी आम्हाला तिकीट नाकारली. यापुढे तुम्ही यापुढे भाजपमध्ये राहणार का वेगळं आम्ही सध्या तरी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा मी स्वतः दिलेला नाही, पण मी माझ्या पक्ष नेतृत्वाची वाट बघते की त्यांनी मला राजीनामा मागावा. मला हे त्यांना विचारायचंय की कोणत्या चुकीखाली किंवा कोणत्या कारणाखाली ते माझ्याकडून हा राजीनामा घेतील आणि तेच मला सगळ्या पब्लिकला विचारायचंय आणि सांगायचंय. राजीनामा मागत नाही राजीनामा मागत नाही तुमच्यावर तुम्हाला अन्याय झालाय तुम्हाला माहिती असं ते आता या पक्षात आली तर मग आपण तिथं राहायचं का बाजूचा विचार करा. नाही, मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, पण मी माझ्या स्वतंत्र विचारधारेनुसार जे विकासाचं विजन घेऊन निघालेली आहे त्यासाठी मी सतत आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. जर आम्हाला दुसऱ्या जिल्ह्याखाली जायचं असतं मला स्वतःला तर मला चांगल्या पद्धतीने ऑफर होत्या दुसऱ्या पक्षांच्या, पण मी कुठे गेली नाही. मोदीजींचं विकासाचं विजन घेऊन जे प्रभागासाठी माझ्या प्रभागामध्ये प्रचंड मोठ्या समस्या आहेत. ज्वेल ऑफ नवी मुंबई, ग्रँड सेंट्रल मॉल, परत आमच्या श्रीगले सोसायटी सारखा, पुन्हा नेरूळ रेल्वे स्टेशन आणि सीवूड ग्रँड रेल्वे स्टेशन अशा मोठ्या 2 रेल्वे स्टेशन माझ्या प्रभागात येतात. माझ्याकडे काम करण्यासाठी प्रचंड मोठा मुद्दा आहे. त्यामुळे आतापर्यंत सुद्धा सत्तेत असूनही आम्ही समोर तूप असून उपाशी होतो. सत्तेमधूनच आम्ही काही कामं केलेली नाही तर त्याच्यानंतरही आम्ही अशीच कामं करत राहणार आहोत म्हणून आम्ही कुठेही जाणार नाही. तुम्ही म्हणालात बुद्धिजीवी लोकांना भाजपने बाजूला सारलं भाजप हा बुद्धिजीवींचा प्रश्न पक्ष राहिला नाही का असं मी कुठे बोलले की बुद्धिजीवींना बाजूला सारलं. तुम्ही आता म्हणाला असं बुद्धिजीवींना बाजूला सारलं वगैरे बोलले नाही. माझं म्हणणं कार्यकर्त्यांना बाजूला सारलं. आज मी स्वतः 30 वर्ष भाजपमध्ये आहे आणि आम्ही जी केलेली कामं ही कामं नव्हती का. आम्ही खासदारकीच्या आमदारकीच्या ह्याच्यात आम्ही जेव्हा कामं करतो तेव्हा आम्ही पाहिजे आणि जेव्हा आम्हाला आमचं काही ड्यू आम्ही मागितलं. आज माझं वय 61 आहे, 30 वर्ष मी काम करतेय आणि माझ्या मते तुमच्यातले बरेच जण मला ओळखतात की मी काम करते हे माहितीये. तुम्ही मला सांगा एक तिकीट अपेक्षा करणं चूक आहे का. आज आमच्या इथे जे आहेत मी सांगतेय आमच्या इथे जे नगरसेवक आहेत त्यांची कामं मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवू शकते की कामं काहीही होत नाहीत. केलेले फोन उचलत नाहीत. आमच्या इथे अजूनही जवळजवळ माझ्याच एरियात 250 ते 300 लोकांना वोटर कार्ड मिळून दिले नाहीयेत. ते का दिले नाहीयेत ह्याचा मी खूप प्रयत्न करते शोध लावायचा, पण मला त्याचा शोध लागलेला नाहीये. कारण काय ते तुम्ही आता पत्रकार आहात, तुम्ही लोकांनी शोधून काढा. भाजपमध्ये कार्यकर्ते तुम्ही एकटेच नाही आहेत ना. आहे ना, हजारो कार्यकर्ते आहेत ना. आहेत ना. पक्ष ठरवेल ना कुठल्या कार्यकर्त्याचं. आज दुसऱ्या कार्यकर्त्यावर पण अन्याय होऊ शकतो का नाही का तुम्ही असं स्वतः वैयक्तिक समजता की आपणच श्रेष्ठ कार्य केलेलं आहे आणि त्यामुळे तिकीट आपल्याला मिळालं पाहिजे असं आपलं म्हणणं आहे का. मी भाजपची कार्यकर्ती आहे, अतिशय हंबल आणि डाऊन टू अर्थ आहे. माझ्या अशा काहीही अपेक्षा नाही. आजपर्यंत कधी तिकीट मागितलंही नाही, तिकीट घ्यायचं माझ्या डोक्यातही नव्हतं. पण जेव्हा तुम्हाला समोर दिसतं की आपल्या एरियातले नगरसेवक काही कामच करत नाहीत, निवडून आल्यानंतर 5 वर्ष घरात बसतात आणि पुढच्या निवडणुकीच्या 10 दिवस आधी येतात तेव्हा आणि होतात ती काय कामं, रोड खणणं, फुटपाथ तोडणं आणि बाकी मी काय बोलत नाही. मॅनहोल्सची झाकणं कुठे जातात, काय जातात, कशी तुटतात माहित नाही, पण फक्त कामं ही होतात. त्याच्यापेक्षा केवढी तरी जास्ती कामं आहेत आणि जी मला वाटतं ऍज अ बुद्धिजीवी, बाकीचेही बुद्धिजीवी आहेत, मी नाही म्हणत, माझी बुद्धी थोडी त्यांच्यापेक्षा वेगळी असेल, पण माझ्या मनात काही गोष्टी आहेत की आपल्याकडे सिनियर सिटीजनचा हेल्पलाईन चालू करणं जरुरी आहे. आज सगळे तुम्ही बघता तुमच्या प्रत्येकाच्या सोसायटीत असे 10% लोक आहेत की जे फक्त सिनियर सिटीजन आहेत, मुलं देश सोडून गेलेत, त्यांना 24 तास आपल्याला हेल्पलाईन द्यायची गरज आहे. आपल्याकडे ड्रग्सचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत, पोलीस इतके कॉपरेट करतात
आणि खरंच मदत करतात, पण ही जी कामं व्हायला पाहिजे ही फॉलोअप करून सुद्धा होत नाहीयेत. तर त्याच्यासाठी मला वाटलं की मी लढावं. तर माझी काही चूक आहे का? मी सांगतो की चूक असं नाही. प्रत्येक कार्यकर्ते पक्ष ठरवेल ना. जणांचं पक्ष तिकीट देऊ हा, मग पक्षाला माझे विचार नाही पटले म्हणून मी अपक्ष राहिले. ऍज सिम्पल याचं उत्तर मी देऊ शकतो चालेल का तुम्हाला? चालेल ना? हो, चालेल ना. साहेब तुम्ही जर तो सांगितलं की पक्ष ठरवेल, खरं सांगा सानपाड्याची स्थिती तुम्हाला माहिती असेल. सानपाड्यातले आत्ताचे उमेदवार आणि पांडुरंग आमले यांनी केलेलं काम हे सगळ्यांना माहिती आहे. असं असताना सुद्धा पांडुरंग आमले सारखा एकनिष्ठ कार्यकर्ता हा डावलला गेला, हे कितपत योग्य आहे? आणि हे एकाच ठिकाणी बरंच ठिकाणी पक्ष ठरवेल, पक्षाने ठरवलं होतं. रात्री 3 वाजेपर्यंत मला 2 फोन आले, साहेब तुमचा फॉर्म रेडी आहे, 3 वाजता येऊन एबी फॉर्म घेऊन जा. शेवटचा फोन आला की तुम्ही सकाळी 9 वाजता मतदारांच्या बंगल्यावर तुमचा फॉर्म दिलेला आहे आणि सकाळी 9 वाजता आम्ही साईन करणार आहे. जिल्हाध्यक्षांनी मला कमिटमेंट दिली होती. या पलीकडे पक्षश्रेष्ठी नक्कीच रवींद्र चव्हाण फोन करत नाही कोणाला, आणि त्यानंतर सुद्धा जर डावललं जातं ह्याला तुम्ही काय म्हणणार? ही चिटिंग आहे. म्हणजे पक्षश्रेष्ठी ठरवलं होतं की यांना तिकीट द्यायचं आहे, ह्या माणसाने काम केलेलं आहे, सर्वेमध्ये मी 1 नंबर आहे, आर्थिक दृष्ट्या पण मी सक्षम आहे, घरोघरी काम केलेला माणूस आहे, पालिका प्रशासनाची योग्य ती माहिती मला आहे, पालिका प्रशासनामार्फत 150हून अधिक कामं मी सातपाड्यामध्ये केलेली आहेत, पोलीस प्रशासनामार्फत कितीतरी कामं केलेली आहेत, असं एकही काम नाही जे मी सोडलेलं आहे. असं असताना बाकीचे 4 उमेदवार यांनी मी तुम्हाला आव्हान देतो किंवा तुम्ही माहिती घ्या, एकही काम प्रभागात केलेलं नाहीये. असं असताना सानपाडा विभागातून माझ्यासारख्या एकनिष्ठ कार्यकर्ता डावलणे कितपत योग्य आहे? अशा वेळेला तुम्ही काय सांगाल? कोणाचं नाव घेताय? माझ्या दृष्टीने आमच्या इथे जिल्हाध्यक्ष हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. या बरोबर स्थानिक पातळीवरती मी विचार करतो, पक्षश्रेष्ठी म्हणजे जिल्हाध्यक्षांनी मला आवर्जून सांगितलं होतं की तुमचा एबी फॉर्म तयार आहे, तुम्ही सकाळी येऊन तुमचा एबी फॉर्म घेऊन जा. तुमच्या बेलापूरच्या आमदार म्हणतात की माझी फसवणूक झाली, तर तुम्ही तिथे कार्यकर्ते म्हणून तर समजायला पाहिजे ना की स्थानिक नेतृत्व कार्यकर्त्यांची काय व्हॅल्यू ठेवली. नक्कीच म्हणजे तुम्ही मान्य करता की फसवणूक झालेली आहे, मला तेच तर म्हणायचं आहे. नाही आम्ही फसवणूक झाली सगळ्यांना माहिती आहे. आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची फसवणूक होते. आमच्या जिल्हाध्यक्षांनी सहसा सांगितलं की तुमचं आमचं तिकीट होतं, मला वाटतं बाईक घेताना आमचे वारकर साहेब पण होते, तुमचे एबी फॉर्म रेडी होते, सगळं होतं, साईन करायला मी सुद्धा तयार होतो, परंतु वरून आम्हाला दबाव आला की यांना तिकीट द्यायचं नाहीये, यांना डावलायचं. तुमच्या कामाचा प्रश्न तर कोण किती काम केलं तर तुम्ही असतील किंवा इतर अजून सर्व मान्यवर असतील, जनता ठरवेल निवडणुकीच्या मतदानानंतर ते ठरवेल की आमल्याने जास्त काम केले का अन्य कोणी केलेलं आहे. तो मुद्दा झाला नाही, तुम्हाला सगळं सांगतो, आपल्याला माहिती आहे नगरपालिकेची किंवा नगरसेवकाची निवडणूक ही कशावर चालते. बरोबर आहे, 50% जनता ठरवेलच, ते तुम्हाला मतातून दिसेल, पण बाकीचे 50% तुम्हाला माहिती आहे साम दाम दंड भेद किंवा इतर गोष्टीवर चालते. आज तुम्ही बघा सातपाड्यामध्ये आमची एकही प्रचार रॅली नाही, एकही सभा नाही, फक्त घर टू घर आमचं काम चालू आहे. अशा ठिकाणी त्यांना रती मारती आम्हाला कालच मोठ्या मोठ्या नेत्यांच्या तिथे पालकमंत्र्यांची वनमंत्र्यांची तिथे मिटिंग होतीये, सभा घेतली जाते, उपमुख्यमंत्री येत आहेत, म्हणजे बघा आव्हान तगडं आहे तेही मान्य करतायत. म्हणजे कुठेतरी असं वाटतंय की आम्ही तगडं आव्हान देऊ शकतोय आणि नक्कीच जनता ठरवेल, पण जनता ही 50% ठरवणार, 50% बाकीच्या गोष्टी ज्या आहेत पक्षाकडून काही त्यांना विटामिन दिलं जातं, ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घेतल्या जातात, लक्षात ठेवा. चान्सेस आहे तुम्हाला किती वाटते की तुम्ही सर्व जिंकून येता, किती मताने तुम्ही मताधिकारी जिंकून येता? 100% जिंकून येणार, 100%. नक्कीच असं म्हटलं तरी वावगं नाही. नक्कीच असं म्हटलं तर वावगं नाही, कारण आम्ही ज्यांनी ताईंच्या वेळेला काम केलं होतं, ताईंना निवडून देण्यासाठी ज्यांनी जीवाचं दान केलं होतं, अशा सर्वच्या सर्व उमेदवारांना डावलण्यात आला आहे, म्हणून हा निकाल तुम्ही लावू शकता. सिंपल गोष्ट सांगते तुम्हाला, मला ट्रेजरर म्हणून अपॉइंट केलेलं आहे
पण जेव्हा आम्हाला आमची काय म्हणतात पूर्ण कार्यकारिणी डिक्लेअर झाली, तेव्हा आम्हाला एक गोष्ट चुकीची वाटली, जी आम्ही त्यांच्याकडे जाऊन सांगितलं. आम्ही म्हणजे मी नाही, आम्ही एक 50-60 लोकांनी जाऊन सांगितलं. आम्ही आमदारांना बोललो. आमदार म्हणाले याच्यात मी काही नाही करू शकत. त्याच्यानंतर आम्ही प्रदेशात गेलो, तुम्ही म्हणालात तसं. मी प्रदेशात आम्ही गेलो, आम्ही लेटर दिलं, सगळ्यांना लेटर दिलं. पण आम्ही ते लेटर दिलं त्याच्यानंतर ना आम्हाला ट्रेझररची नियुक्ती पत्र दिलं, ना काही काम दिलं. ट्रेझरर हा माझ्या मते कोर कमिटीत असतो, नाही का? पण आम्हाला कुठेही कोर कमिटीत कशातही कन्सिडर केलं नाही. का? तर आम्ही वर गेलो. म्हणजे वर गेल्याचे काय परिणाम होतात हे तुम्ही समजू शकता. सध्या असं आहे की ते आता माझं मराठी इतकं स्ट्रॉंग नाहीये, पण म्हणजे तुम्ही बुक्का मारून खाऊन तोंड बंद ठेवायचं, हे जर का तुम्ही केलं तर तुम्ही चांगले. आणि जर तुम्ही आवाज उघडलात, तोंड उघडलं की तुम्ही संपलं. राजकारण आहे, जसं आता आम्ही म्हणाले की राजकारणात 50% साम दाम दंडाचा वापर सगळ्या या गोष्टी करतात. तर तुम्हाला ते गृहीत धरूनच राजकारणात उतरायला पाहिजे. आता तुम्ही नंतर राजकारण उतरल्यानंतर हा मुद्दा काढणार आणि त्यात आपण कमी पडणार असं सांगणार. पण तुमचं असं म्हणणं आहे का म्हणजे आम्ही काहीच करायला नको होतं, अपक्ष उभंही राहायला नको होतं? अहो, का नाही? मग आवाज नको काढायला? पाहिजे. आवाज तर काढलाच पाहिजे ना. आम्ही आमचा निषेध कसा नोंदवणार? पाहिजे. प्रश्न होता ना, तुम्ही हिंमत दाखवली अपक्ष लढण्याची. आज तुम्ही विचार करा, आम्ही 3 बायका इथे बसलोय. जर 12 पुरुष माघार घेतात आणि तरी त्यांना तोंड देऊन आम्ही 3 बायका उभ्या आहोत, तर तुम्ही सगळ्या लोकांनी उलट आम्हाला सपोर्ट केला पाहिजे. मॅडम, कौतुक आहे आम्हाला तुमचं की तुम्ही भाजप सारख्या पक्षाच्या विरोधात अपक्ष उभे राहिलात. तुम्ही त्यात काय वाद नाहीये. फक्त मुद्दा आहे की तुम्हाला तिकीट मिळालं नाही म्हणून तुम्ही जी बंडखोरी करताय, त्यावरती आम्हाला तुमच्या झालेला अन्याय जाणून घ्यायचा आहे. नाही, मी नुसतं तिकीट मिळालं नाही म्हणून अन्याय नाही करत आहे. मी जसं बोलले की आमच्या इथे कामं होत नाहीत. नगरसेवक नंतर 5 वर्ष तोंड दाखवत नाही आणि फक्त निवडणुका आल्या की रस्ते फोडतात, फुटपाथ तोडतात आणि मॅनहोलची झाकणं जातात. यस यस, जैसे मैंने बोला कि अगर अभी हम लोग सामने नहीं खड़े रहेंगे तो यहाँ पे सिर्फ गुंडागर्दी चालू होगी. और ये आप लोग चाहते हो कि नवी मुंबई जो आज तक अच्छी थी उसको हम लोग खराब करें? मुझे नहीं लगता है ये आप लोग चाहते हो. आप या हम कोई नहीं चाहेंगे, क्योंकि हम लोग यहाँ पे रहते हैं, हमारे बच्चे हैं, हमारी फैमिलीज है. डू यू वॉन्ट देम टू बी अनसेफ? नो. उद्या निवडून आल्यानंतर तुम्हाला या सोबतच काम करावं लागणार. नाही करणार आम्ही अपक्ष आहोत. का म्हणून आम्ही करतो? भाजपला गरज पडली का अपक्ष निवडून आले? हा, आम्ही अपक्ष म्हणूनच राहणार. आम्ही अपक्ष म्हणून राहणार. आम्ही नगरसेवक आहे तो आपल्या एरियासाठी, आपल्या समाजासाठी काम करण्यासाठी उभा राहतो आणि ते मी 5 वर्ष उभी राहणार. आणि मी तुम्हाला पुढेही सांगते, जरी मी म्हणते की मी 100% निवडून येईन, यदा कदाचित नशिबाने मी नाही जरी निवडून आले तरी मी माझं काम थांबवणार नाही. तुम्हाला आता पक्षश्रेष्ठींनी प्रेमाने सांगितलं, दबावाने सांगितलं नाही तुम्ही पक्षासाठी कार्य करा, तर तुम्ही माघार घेणार आहात का नाही? सगळ्या बंडखोरांना घेतली का मंगल घेतली का आपण? अहो नाही हो, मी एकतर अननोन फोन उचलत नाही सध्या. माझे आलेले जेव्हा 12 जणांना आले तेव्हा आम्हालाही आले, आम्ही नाही घेतली. तेच तर मी म्हणतीये की ते खरे बंडखोर आहेत आणि ते भाजप संपवायला आलेली लोक आहेत. हेही मी सांगते. जो माणूस फक्त सत्तेसाठी इकडून तुतारीतून कमळाकडे येतो तो कुठला आला हो? तुम्ही मला सांगा ना, कुठनं तो डिवोटेड आहे भाजपचा? नाही, अजिबात नाहीये. ते बंडखोर आहेत आणि ते फक्त भाजप संपवायला आले आणि ते आमच्यासारखे लोक होऊन देणार नाहीत. हे बघा, चुकतो तो माणूस, पक्ष नाही चुकत. एखादा माणूस चुकतही असेल. पक्षाची ध्येय धोरणं हे पक्षश्रेष्ठी वेगवेगळ्या अँगलना अनुसरून ठरवत असतीलही माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे
की प्रत्येक जण इथे वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या वॉर्डातून इथे निवडणूक लढवण्यासाठी उभा राहिलेले आहे आणि प्रत्येकाचा इथे प्रश्न वेगळा आहे, प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. आमले साहेबांनी सांगपाड्यामध्ये, मी प्रभाग क्रमांक 24 मध्ये, या प्रभाग क्रमांक 25 मध्ये, त्यामुळे ही इलेक्शन ही स्थानिक नेतृत्व म्हणजे स्थानिक लेवलची निवडणूक आहे, ही महानगरपालिकेची निवडणूक आहे. मी फक्त माझ्या प्रभागापुरतं सांगू शकते किंवा जयू फक्त तिच्या प्रभागापुरतं सांगू शकते. आम्ही कोणीही दुसऱ्यांच्या प्रभागात काय चाललंय किंवा आमले साहेबांबरोबर काय अन्याय झाला ते त्यांच्या ठिकाणी जाऊनच करणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये सिच्युएशन नुसार आम्हाला प्रश्न विचारले तर आम्हाला वाटतं. नाही, मी राजकारणाशी संबंधित काहीच नाही बोलणार, कारण मला पण 4 पक्षाकडून पुरस्कृत म्हणून ऑफर आली होती, पण मी ती घेतली नाही. मी 2 वर्ष मी भाजपसाठी काम केलंय, पण मला हे समजत नव्हतं आदल्या रात्रीपर्यंत की हे काय, म्हणजे फक्त ज्यांच्याकडे करोडो रुपये आहेत त्यांनाच तिकिटे देतात, त्यांच्याकडे पॉवर आहे त्यांनाच तिकिटे देत आहेत. आणि मी फक्त म्हणजे ज्या जुन्या कार्यकर्त्यांना तिकिटी दिल्या नाहीत किंवा ज्यांनी कामं केली त्यांना दिली नाहीत, त्या रागाने मी अपक्ष म्हणून उभी राहिले. तुम्हाला तिकीट दिल्यावर तुम्हाला अफसोस नाही, तुम्ही कबूलच केलं की मी भाजप पक्षासाठी काय केलं. मी केलंय, पक्षासाठी काम केलंय असं नाहीये केलंय, पण ज्यांनी जुन्या कार्यकर्त्यांनी खूप काम केलंय त्यांनाही कन्सिडर करत नाहीये पक्ष. पक्ष कन्सिडर करतोय फक्त, आणि पक्षाला ना त्यांच्या चिन्हावरच विश्वास नाहीये. ते फक्त कॅन्डिडेट बघूनच देत आहेत की ह्याच्याकडे पॉवर आहे, ह्याच्याकडे पॉवर आहे, ह्यांना द्या. ते त्यांना त्यांच्या कमळावर विश्वास नाही, तर त्यांनी सामान्य पक्ष नेतृत्व कॅन्डिडेट कडे बघून नाही, कोण त्यांना किती कमवून त्यांच्याकडे बघून तिकीट दिलं आहे, वसुली चालू आहे. तुमच्यावर झालेल्या अन्यायाची दखल स्थानिक पक्ष नेतृत्व करत नाही, प्रदेशाध्यक्ष किंवा प्रदेश कार्यकारिणी करणार आहे का नाही, त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत का नाही? निश्चितच आम्ही अजूनही आमच्या पक्ष नेतृत्वाकडे आस लावून बघत बसलेलो आहोत. अजूनही आम्ही त्यांच्याकडून आशा करतो आहोत की आम्हाला विचारण्यात येईल, आमच्यावरती झालेल्या अन्यायाला असं का झालं याबाबत तरी विचारणा होईल, यासाठी आम्ही अजूनही खरोखर आशा लावून आहोत. अजूनपर्यंत आम्हाला पक्षाने दिलेल्या